नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्याला गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा मोठा तडाखा बसलाय. अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळतोय. जळगाव जिल्ह्यात तर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय. चाळीसगाव शहर पाण्याखाली गेले. काय जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातली पावसाची स्थिती आहे जाणून घेणार आहोत या विशेष कार्यक्रमातून. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलंय. चित्तूर नदीला पूर आलाय. त्यामुळे चाळीसगाव नगर देवडा या मार्गावरचा पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. या पावसात आतापर्यंत 2घांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. चित्तूर नदीला महापूर आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने SDRFची तिथे मदत मागवली आहे. चाळीसगाव शहराला सुद्धा पाण्याचा वेढा पडलाय. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अनेक दुकानं पाण्याखाली गेली आहेत. कन्नड घाटात दरड कोसळली आहे. धुळे औरंगाबाद सोलापूर महामार्ग बंद झालाय आणि घाट दुरुस्तीच्या कामाला तिथे आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे या पावसाचा सध्या उत्तर महाराष्ट्राला मोठा तडाखा बसल्याचं समोर आलंय. या आधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जबरदस्त अशा पावसाचा तडाखा बसलेला होता. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात सुद्धा मोठं नुकसान या पावसाने केलंय. गेल्या 2 दिवसांपासून पावसाचं पुनरागमन झालं. उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्वच भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. पण उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेल्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली. शनी मंदिर कॉम्प्लेक्स वगैरे असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचा हा भाग आहे. बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. आवश्यक ती सर्व रेस्क्यू करण्याची जी कामकाज आहे ते आम्ही करत आहोत. ज्या गावाला एक वाकडी या गावाला एक महिला पुराच्या अनुषंगाने तिची मयत झाली असं मयत झालेली आहे. तिचेही जे काय आहे ते बाकीची सगळी प्रोसेस आहे तसा आवश्यक ते रिपोर्ट आम्ही केलेला आहे. जळगावात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तितूर आणि डोंगरी नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इथल्या डोंगरी नदीला पूर आलाय. त्यामुळे या पुराचं पाणी अनेक सखल भागामध्ये पोहोचलंय. त्यामुळे घरांचं नुकसान झालं, दुकानांचं नुकसान झालं. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी गेलं आणि जी नदीकाठची गावं होती त्या गावांना सुद्धा या पुराचा मोठा फटका बसलाय. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, आताची नेमकी कशी पूर परिस्थिती आहे? मदत कार्य कसं सुरू आहे? आता आपण चाळीसगावमध्ये आहोत आणि चाळीसगावचा दर्गेचा हा परिसर आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो दर्गेकडे जाणारा हा संपूर्ण रस्ता जो आहे त्यावर पाणी आलेलं आहे आणि दृश्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे. आता आपण या चाळीसगावच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत. गुडघ्याच्या वर इतकं पाणी या ठिकाणी आहे. अनेक वाहनं जी आहे ती या पुराच्या पाण्यात अडकलेली आहे आणि ही वाहनं काढण्याचं काम युद्धपातळीवर हे नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक मालवाहतूक गाड्या ज्या आहे त्या अशा प्रकारे या ठिकाणी अडकलेल्या आहे आणि त्या काढण्याच्यासाठी हे जे नागरिक आहे या परिसरातले ते प्रयत्न करतायत. तर अनेक वाहनं जी आहे ती या नदीतून वाहून गेलेली आहे ती देखील आपल्याला दृश्यांमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते. अनेक मोठ्या ट्रक ज्या आहे त्या देखील उलटलेल्या आहे. याचा अर्थ आणि हे दृश्य हे सांगताय की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि किती पुराचा जो फ्लो होता तो किती मोठ्या प्रमाणात होता हे सांगण्यासाठी या उलटलेल्या या ठिकाणच्या ट्रक आपल्याला बघायला मिळतात. मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी जे आहे ते या चाळीसगाव परिसरामध्ये शिरलं आणि या ठिकाणी पूर्णतः नुकसान केलं. काही नागरिक आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. यहाँ पे कितना नुकसान आपका हुआ है? कब से बारिश चालू थी? यहाँ पे कल से बारिश चालू है और यहाँ पे कम से कम 20 से 25 दुकानें हैं जिसका काफ़ी ज़्यादा एक नुकसान हुआ है यहाँ पर।
और आपके टीवी के मार्फत से बताना चाहता हूँ मैं सरकार को कि ये इस चालीसगांव तालुके के अंदर काफ़ी बार बाढ़ आ चुका है, पर यहाँ पे सरकार के मौजन से कोई भी मुआवजा नहीं दिया जाता दुकानदार को। उल्टा दुकानदार को यहाँ पे जो राजगीर लोग हैं उल्टा आके धमकी दी जाती है कि भाई यहाँ पे तुम ऐसा कर रहे हो वैसा करो, पर ऐसा कुछ भी नहीं होता क्योंकि बाढ़ का जो नियोजन है ऊपर से गलत हो रहा है। इसी की वजह से काफ़ी नुकसान है, वो जब पानी जो जब आता है तो काफ़ी इधर ही नुकसान ज़्यादा होता है। उसकी वजह यही है कि आगे नियोजन बराबर नहीं होता है, इसकी वजह से बाकी नुकसान होता है, बाकी कुछ नहीं। बाढ़ कितने बजे आई रात को, आप तब क्या कर रहे थे? 5:20 में बाढ़ आई है यहाँ पर इस वक्त पर, और 25 मिनट के अंदर अचानक में जो पानी आया है तो वो पछड़ गया पूरा, उसकी वजह से नुकसान ज़्यादा हुआ है। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे, क्या हुआ था रात को, कितने बजे बाढ़ आई, तब आप क्या कर रहे थे और तब क्या माहौल था? हम लोगों को रात में 10 बजे के करीब हम लोगों को मालूम पड़ा कि ऊपर घाट के ऊपर में बहुत ज़्यादा बारिश हो रही है। एक कोई कस्टमर आए हुए थे तो उनका ड्राइवर को ड्रिंक किया हुआ था, तो उन्होंने, उनके कोई नातेवाईक रहते इधर, उन्होंने उनको फ़ोन लगाया, उन्होंने मेरे से बात की, बोले कि महमूद भाई इनको इधर से निकालो। उनके साथ में लेडीज़ और बच्चे थे, उनको हम लोग ने इधर से निकाला। तब उन्होंने उधर से बताया कि अभी इधर पहाड़ के ऊपर में बहुत ज़्यादा बारिश हो रही है, तो इसके लिए नदी को कभी भी पूर आ सकता है, इसके लिए इधर जो भी लोग हैं आसपास में उन लोगों को बोलो कि यहाँ से निकल जाए करके। तो हम लोगों ने सब दुकानदारों को और जो पीछे जो ये दरगाह में हाजिरी वाले जो रहते थे इधर, जो झोपड़ी वगैरह बांध के, इन सब लोगों को हम लोगों ने इधर से निकाला। और उसके बाद में करीब 1:30 बजे के करीब में तो एक छोटा पूर आया, उसके बाद में थोड़ा पानी कम हो गया, तो अब ऐसा लगा सब लोगों को कि भाई पानी कम हो जाएगा, मगर उसके बाद में जो है ना तो 5:20 के ऊपर कम्प्लीटली एकदम से बहुत ज़्यादा बाढ़ आ गई। तो उसने ऐसा कोई चांस नहीं दिया कि भाई कोई आदमी इधर से सामान निकाल सके। इधर किसी के जान का कोई नुकसान नहीं हुआ है, मगर इधर से ये जो एक पप्पू भाई चाय वाले, इनकी एक गाय गई, मतलब मर गई, और एक इधर एक बाजू में इधर एक गाय थी, वो एक गाय, मतलब 3-4 गाय बह गई। इस ट्रक के ऊपर में एक बच्चा था छोटा, और वो क्या नाम, राजपूत, वो सुनील राजपूत, वो सुनील राजपूत नाम का एक बंदा है, उन्होंने बेचारों ने इधर से रेस्क्यू किया, वो रस्सी वगैरह बांधकर, और उस बच्चे की उन्होंने जान बचाई। आपण बघतोय की नागरिकांच्या या प्रतिक्रिया अशा प्रकारे रात्रीची परिस्थिती निर्माण झाली ती अशी पहाटेच्या दरम्यानची होती, त्यामुळे अनेक नागरिक जे आहे ते त्या दर्गेच्या त्या बाजूला अडकले, ती देखील दृश्यांमध्ये बघू शकतो। त्या बाजूला जे दर्गेच्या आतमध्ये जे लोक अडकलेले आहे त्यांना बाहेर आणण्यासाठीचे प्रयत्न जे आहे ते केले जात आहे, मात्र पाण्याचा प्रवाह जो आपल्या दृश्यांमध्ये दिसतोय तो देखील अधिक आहे, त्यामुळे आतमध्ये अडकलेली लोक बाहेर येऊ शकत नाही। आणि हा जो समोर दिसणारा जो रस्ता आहे तो देखील चाळीसगावच्या मुख्य बाजारपेठेकडे जातो, मात्र तो देखील रस्ता पूर्णतः बंद आहे। या दर्गेच्या भागात यायचं ठरलं तर तब्बल 20 ते 25 किलोमीटरचा फेरा मारून मदत कार्य करणाऱ्या पथकांना या ठिकाणी यावं लागतंय। आता देखील अनेक वाहनं जी आहे ती या ठिकाणी अडकलेली आहे, ती या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न हे व्यावसायिक या ठिकाणचे करताय। अनेक दुकानं या ही जी परिस्थिती सध्या निर्माण झाली, एकतर आहे की पाऊस मुसळधार कोसळलेला आहे, पण मोठ्या प्रमाणात झालेलं अतिक्रमण सुद्धा याला कारणीभूत आहे का? कारण जे दिसतंय तसं चित्रामध्ये निश्चित हा संपूर्ण नदीचा परिसर आहे आणि या नदीच्या परिसरामध्ये अनेक दुकानं जी आहेत ती नदीच्या प्रवाहाच्या बाजूला नेमकी थाटली गेलेली आहे आणि त्यामुळे कदाचित अचानक जो पूर आला त्यामुळे ही सर्व दुकानं जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो दर्गेचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी दर्गेमध्ये पूजेसाठी जी साहित्य घेऊन जातात त्याची ही सगळी दुकानं आहे ती दुकानं पाण्याखाली गेलेली। आपण जसं म्हटलो की या नदीच्या परिसरामध्ये झालेली अतिक्रमण देखील याला जबाबदार आहेत, मात्र पहाटेच्या दरम्यान अचानक पूर आला आणि त्यामुळे या नागरिकांना बाहेर पडणं शक्य झालं नाही। पुराचं प्रमाण हळूहळू वाढतं, मात्र काल अचानक मोठ्या प्रमाणात जी ढगफुटी झाली त्या ढगफुटी सदृश हा पाऊस होता आणि त्यामुळे नागरिकांना या ठिकाणून हलणं शक्य झालं नाही किंवा या परिसरामधून बाहेर पडायला त्यांना संधी मिळाली नाही आणि त्यामुळे ही दुकानं जी आहेत ती आज आपल्याला पूर्णतः पाण्यात गेली, त्यामुळे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक जनावरं देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आणि त्यामुळे जीवितहानी झाली नसली तर मनुष्यहानी नाही, मात्र प्राण्यांचं मोठ्या प्रमाणात जीवितहानी या ठिकाणी झालेली आहे असं देखील इथल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे। मी पुन्हा एकदा आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल यांना विनंती करतो की आपण हा जो पुढचा परिसर आहे तो मुख्य
या ठिकाणचा बाजारपेठेचा परिसर आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या लोकांचं नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक छोटी मोठी दुकानं आहेत, त्या दुकानांमध्ये 10 ते 12 फुटांपर्यंत पाणी गेलेलं होतं। अनेक लोकांना घराच्या छप्परवरती त्याचा आसरा घ्यावा लागला आणि त्या ठिकाणी रात्रभर पहाटेपर्यंत जोपर्यंत रेस्क्यूची टीम येत नाही तोपर्यंत या समोरच्या घरांवरती त्यांना राहावं लागलं आणि त्यानंतर पहाटे रेस्क्यूची टीम 6-7 वाजेनंतर आली, त्यावेळेला ह्या लोकांना बाहेर काढण्यात आलं। ठीक आहे, पण लक्ष्मण ही नागरिक ज्या पद्धतीने आता आपल्याला दिसत आहे दृश्यांमध्ये, लक्ष्मण आता आपल्याला दिसतंय ह्या सगळ्या दृश्यांमध्ये की जी दुकानं होती, छोटी छोटी दुकानं होती, चहाच्या टपऱ्या असतील किंवा छोटी दुकानं असतील, हातावर पोट असणारी ही सगळी मंडळी आहे, यांना दिलासा देण्यासाठी, या संकटात त्यांना आधार देण्यासाठी कोणी राजकीय नेते तिथे पोहोचलेत का? कोणी त्यांची पाहणी केली का? दखल घेतली का? मंत्री गुलाबराव पाटील यांनी या भागाकडे आता कूच केलेली आहे असं माहिती आता मिळालेली आहे। ते या चाळीसगावचा जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणचा पाहणी दौरा करताय। ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। चाळीसगावच्या 5 ते 7 गावं जी आहे ती पाण्याखाली आलेली आहे आणि एक महिला, ज्या वाकड नावाचं गाव या चाळीसगावच्या परिसरामध्ये आहे, त्या ठिकाणची एक महिला ज्या घरातली आहे वाहून गेली, त्या ठिकाणी ते आता पाहणी करताय आणि थोड्याच वेळात ते चाळीसगावच्या मुख्य बाजारपेठेमध्ये येतील आणि या ठिकाणच्या नागरिकांची संवाद साधणार आहे। मात्र तहसीलदार, प्रांत, त्याचबरोबर तलाठी पातळीवरती पंचनामे करण्याचे काम जे आहे ते या ठिकाणी केले जात आहे आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी पंचनामा होईल आणि त्यानंतर नुकसानीचा आकडा समोर आल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळणार आहे। नक्कीच तुम्ही सोबत राहा आपल्या, आणखी काही महत्त्वाची माहिती तुमच्या